मायक्रो कंट्रोलर IIT एक्सपेरिमेंट नंबर 2. एक्सपेरिमेंट नंबर 2चा टायटल आहे डिझाईन अँड इम्प्लिमेंट ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टम युझिंग LEDs अँड डिले फंक्शन्स इन ESP32. आता आपण काय करतोय, या एक्सपेरिमेंटमध्ये आपण 3 LEDs लावणार, रेड, येल्लो आणि ग्रीन, जसं लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये केलं होतं. आणि आपण ते युझिंग सिरियल मॉनिटर कंट्रोल करणार आहे. की समजा सिरियल मॉनिटर काय असतं, पहिली गोष्ट सिरियल मॉनिटर आपण इथे क्लिक केलं की आपण ESPला मेसेज पाठवू शकतो. तर इथं R टाईप केलं की रेड ग्लो होणार, वाय टाईप केलं की येलो ग्लो होणार, असं आपण करू शकतो. किंवा अल्टरनेट ऑप्शनसाठी मी अल्टरनेट कोड पण देणार की समजा 2 सेकंडसाठी रेड, 2 सेकंडसाठी येल्लो आणि 2 सेकंडसाठी ग्रीन ग्लो होणार. ठीक आहे, तर आपण दोन्ही पण करू शकतो. ठीक आहे, तर कनेक्शन्स कसे तर कनेक्शन असे की आपल्याला काय करायचं आहे, D27, D26, D25ला रजिस्टर थ्रू 3 LEDs कनेक्ट करायचे आणि 3 LEDsचे कॅथोड ग्राउंड करायचे. आणि एवढे सिम्पल कनेक्शन आहे. आता आपण कनेक्शन करून दाखवू. तर सध्याच्या पॉईंटला मी काय केलं, 3 LED लावले आणि LEDचे कॅथोड आहे. आता कॅथोड कसे फाईंड करायचे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हे कॅथोड असे लावून ठेवले आहे रेजिस्टर्सवर. ठीक आहे, तर एवढे कनेक्शन आपण सध्या करून ठेवले आहे बघा. ओके, आता आपण काय करणार, पुढचे कनेक्शन करूया. आता हे जे रजिस्टर आहे, हे रजिस्टर आपण सगळे तिन्ही ग्राउंड करायचे. तर मी काय करणार, ही जी एक स्ट्रिप आहे फॉर एक्झाम्पल, या स्ट्रिपला कम्प्लीट ग्राउंड मानून घेतो. तर याच्यासाठी काय करणार, हे ब्रेडबोर्डचे कनेक्शन्स आहे, ESPचा ग्राउंड या स्ट्रिपला देऊन टाकला. तर ही माझी पूर्ण स्ट्रिप ग्राउंड झाली. आता मला तिन्ही हे जे कॅथोड आहे, तिन्ही LEDचे ग्राउंड करायचे. तर हा फर्स्ट, हा सेकंड, तिचे पिन निघाले, आणि थर्ड. आता हे तीन रजिस्टर, आता हे 3 रजिस्टर आपण कॅथोड आणि ग्राउंडच्या मध्ये पण लावू शकतो आणि ॲनोड आणि डिजिटलच्या मध्ये पण लावू शकतो. असं काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, तर इथं आपण काय करतो, हे 3 ग्राउंड करायचे. तर हे 3 मी इथं सिरीजमध्ये लावून देतो. ठीक आहे, आता हे 3 रजिस्टरचे हे जे कॅथोड्स आहे थ्रू रजिस्टर, 3 LEDचे कॅथोड थ्रू रजिस्टर ग्राउंड आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे, हे जे ॲनोड पिन्स आहे हे आपण अकॉर्डिंग टू सर्किट डायग्राम D27, D26 आणि D25 लावायचे. आता इथं डीच्या जागी या ESPवरती G लिहिलेलं आहे, काही हरकत नाही आहे. तर आपण एक एक कनेक्शन करायचे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं रेडमध्ये लावायचं आहे पिन नंबर 27ला. ठीक आहे, तर 27 माझं ओके. त्याच्यानंतर सेकंड येल्लो मला लावायचं आहे पिन नंबर 26ला. आणि ग्रीन मला लावायचं आहे पिन नंबर 25. आता आपण काय करणार, ऑलरेडी हा कोड अपलोड करून टेस्ट केला म्हणून ते सध्या ग्रीन ग्लो होतोय. आपण काय करणार, हा कोड बघूया. ठीक आहे, कोडमध्ये काय आहे, पिन्स आपण डिफाईन केले. त्याच्यानंतर एक टेस्ट सेटअपमध्ये सगळे पिन आपण आउटपुट आणि लो आपण डिफाईन केले. आणि आपण कमांड्स की आपल्याला काय करायचं आहे, रेड केले की रेड ऑन, ग्रीन ऑन किंवा येल्लो ऑन, आणि ऑल ऑन केले की सगळे ऑन होणार, आणि ऑल ऑफ केले की सगळे ऑफ होणार. हे असे कमांड्स. आता हे कमांड्स आपण जसं जसं सेंड करतो तसं आपले LEDs ग्लो होते. एक एक्सप्लेनेशन कमेंट्स मी या कोडमध्ये जेव्हा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तेव्हा हे भेटून जाईल. ठीक आहे, आता हा कोड अपलोड करायचा. ओके, कोड अपलोड झाला, सिरियल मॉनिटरमध्ये झालं. एकदा काय करायचं, रिसेट क्लिक करायचं. ठीक आहे, रिसेट क्लिक केले की आपल्या इथं कमांड्स प्रिंट होतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथं R टाईप केला आणि एंटर दाबला की आपला रेड ग्लो झाला, वाय टाईप करायचं, येलो ग्लो होणार, G टाईप करायचं, ग्रीन ग्लो होणार. ठीक आहे, आता समजा मला सगळे ग्लो करायचे तर मी A टाकणार, तर 3 LED ग्लो होत आहे. आणि किंवा ऑफ टाकायचं की सगळे LED ऑफ. ठीक आहे, ओके, हा थोडा ॲडव्हान्स व्हर्जन झाला. आता समजा आपल्या टीचरनी सांगितलं की फक्त आपण रेड LED 2 सेकंडसाठी करायचा, किंवा मग येलो LED 2 सेकंड किंवा ग्रीन LED 2 सेकंड हे फ्लोमध्ये चाललं पाहिजे, तर तसं पण आपण करू शकतो. त्याच्यासाठी वेगळा कोड आहे, तो वेगळा कोड मी दाखवतो. ठीक आहे, तर तो कोड सध्या मी कॉपी केला आहे. तर आपण काय करू, या कोडला कमेंट करूया. ठीक आहे, आणि हा कोड मी खाली पेस्ट करतो. या कोडमध्ये काय आहे, सिम्पल आपण LED जे आहे तो पहिला रेड ग्लो करतो 2 सेकंड, मग येल्लो, मग ग्रीन. ओके, हा कोड अपलोड करूया. ओके, हा कोड अपलोड झाला आहे. आता बघायचं आपण 2-2 सेकंडसाठी रेड, येल्लो आणि ग्रीन असा ग्लो होत जाणार. ओके,
एवढंच एक्सपेरिमेंट आहे. थँक्यू.